अखेर व्हायचं तेच झालं. शेअर ट्रेडिंग मार्केट घोटाळ्यात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचा संताप अनावर झाला आणि अखेर करोडपती सागर कारवडेकरच्या सावंतवाडी इथल्या आलिशान बंगल्याचा पंचनामा झाला. दाखल झालेल्या तक्रारीनुसार ठाणे क्राईम ब्रँचचं पथक भल्या पहाटे सावंतवाडीत दाखल झालं. कारण ठाण्यातला सचिन राणे, प्रीती राणे ते सावंतवाडीतला सागर कारवडेकर असं या घोटाळ्याचं ठाणे ते सावंतवाडी कनेक्शन होतं. गुंतवणूकदारांना मोठ्या नफ्याचं आमिष दाखवून हा करोडोंचा घोटाळा करण्यात आला होता. यातून मिळालेले कोट्यावधींचं घबाड वापरून सागर कारवडेकरनं सावंतवाडीत जर्मन तंत्रज्ञानावर आधारित आलिशान बंगला उभा केला होता. मात्र हा घोटाळा उघडकीस येताच तो फरार झाला होता. अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर अखेर गुंतवणूकदारांचा संयम सुटला आणि काल ठाण्यातल्या गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. लगेचच ठाणे क्राईम ब्रँच सावंतवाडीत दाखल झाली आणि कारवडेकरच्या नातेवाईकांना घेऊन सुरू झाला सागर कारवडेकरच्या आलिशान बंगल्याचा पंचनामा. यातून तपासाला आणखी गती तर मिळणार आहेच, परंतु गुंतवणूकदारांना फसवणाऱ्या सागर कारवडेकर आणि राणे दाम्पत्यावर कारवाईचे फासही आवळले जाणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, हॅलो सिंधुदुर्ग.